हिमायतनगरमध्ये दर्पण दिन साजरा. नगराध्यक्षांच्या हस्ते शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन्मान व स्वातंत्र्य व्यासपीठ मिळावे यासाठी पुढील वर्षी नूतन पत्रकार भवनात दर्पण दिन अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांनी सांगितले. दर्पण दिनानिमित्त पत्रकार दिनाच्या आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांचा सन्मान हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या हस्ते सन्मानपत्र, पेन व पुष्पगुच्छ देत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांनी नवोदित पत्रकारांना सकारात्मक व निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व पटवून देत बातम्यांची शहानिशा करून समाजहिताच्या बातम्या प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले. तसेच हिमायतनगर येथील पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन सूर्यवंशी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, शहर व ग्रामीण भागातील वृत्तपत्र, सोशल मीडिया, यूट्यूब चॅनलचे पत्रकार, लोकप्रतिनिधी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 2-3 वर्षाखाली गोपदार साहेब आपण पत्रकार भवनासाठी बोलले होते दादा, तर ते आपल्याला जागा नाही भेटल्यामुळे ते पेंडिंग झालेलं आहे. आणि आता आमचे मार्केट कमिटी सभापती साहेबांना विचारलो तर आपण त्याने एक प्लॅट द्यायला आपल्याला तयार आहोत. आणि त्या बांधकामची आणि त्या फर्निचरची आणि त्याचं मी 2-3 वर्षापूर्वी मला बोललो होतो. बाकी कसं काम करता येईल ते आपण बघू. बिलकुल तुम्हाला पुढच्या वर्षी येणाऱ्या 6 जानेवारी 2027ला आपण त्या भवनामध्ये असं एक मोठा कार्यक्रम ठेवू हे मी तुम्हाला सांगू इच्छितो.